नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेला संयुक्त पूर्व परीक्षा 2021चा पेपर सेट नंबर डी या सेशनमध्ये विश्लेषण घेणार आहोत. चला तर सेशन क्रमांक 1, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? तर कोणी शोधून काढली? कार्ल लिनियस. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? तो गव्हावरील तांबेरा रोगासाठी कोणता रोग कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पॉक्सिनिया ग्रामिनी टिट्रिकाय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? तर कोणत्या घटकामध्ये पाझरते? विहीर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? तर कोणते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, जेव्हा किडनी मूत्रपिंड ट्यूबलर पुनर्शोषण यशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात? तर काय म्हणतात? मधुमेह इन्सिपिड्स. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर कोणती लस तोंडावाटे दिली जाते? सालक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या NCRD अहवालानुसार बालकासंबंधी गुन्ह्याची माहिती निम्न प्रकारे आहे. तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल म्हणजे अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 23, एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी डॅश डॅश मध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना NACO म्हणून ओळखला जातो. तर तो आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामध्ये विलीन करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनी ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर कोणते आहे? आपलं महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालील प्रमाणे आहेत. तर खालीलप्रमाणे म्हणजे वरीलपैकी सर्व यांचे कार्य आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26, GSAT-30 ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर कोणती वैशिष्ट्ये आहेत? वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27, सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? तर कोणता पुरस्कार मिळालेला आहे? मध्यरात्रीनंतरचे तास. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते 2019 अभिजित बॅनर्जी यांचा आजवरचा जीवनप्रवास पुढील मुद्द्यामध्ये दिला आहे. त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा. पुनर्जोडणी करून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29, 2021 मध्ये लिओनेल मेस्सी यांची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी 7व्यांदा निवड झाली? तर कोणत्या पुरस्कारासाठी निवड झाली? ओर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30, 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले? कोणाला सन्मानित केले गेले? ASI बापू राम.
फक्त ऑप्शन क्रमांक ब ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालील विधाने लक्षात घ्या. श्री किंवा हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. ब अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित केंद्रीय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? म्हणजे आपल्याला योग्य विधान ओळखायचे. तर योग्य विधान काय होईल? अ व ब दोन्हीही. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32 प्रधानमंत्री आवास योजना नागरी PMAU अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत डॅश डॅश घरे मंजूर करण्यात आली आहे. तर किती घरे मंजूर करण्यात आलेली आहेत? 128.8 लाख. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33 अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडवला आहे? तर कोणत्या वर्षी इतिहास घडवलेला आहे यांनी? 2017. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 34 कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला? नासा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35 PSLV C-48 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताद्वारे 18 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम ग्रह अवकाशात सोडण्यात आला? तर कोणता सोडण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 36 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटतींचा आज अखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा सूचक पर्याय निवडा. तर सूचक पर्याय काय होईल आपला? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालील विधाने विचारात घ्या. ऑप्शन अ सरपंचाचे ज्याची निवड पंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. ब थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. आणि क ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकाम्या झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त अ. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर खालीलपैकी विधाने विचारात जर घेतले तर आपल्याला सर्व ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39 ऑप्शन क्रमांक सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होतो. तर कशासाठी अनुकूल होतो? वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40 राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही.
प्रश्न क्रमांक 41. विधान अ. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण बी. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ता शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अ आणि ब दोन्ही बरोबर आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 42. अर्थविधेयका बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर कोणते विधान बरोबर आहेत? फक्त ब. ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. प्रश्न क्रमांक 43. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅश डॅशने ठराव मंजूर केला तर. कोणता? राज्यसभेने. ऑप्शन क्रमांक 4. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर ठराव मंजूर केला तर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. फक्त ब, क आणि ड. प्रश्न क्रमांक 45. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश यांचा समावेश असतो. तर कोणाचा समावेश असतो? राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 46. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयी नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? तर कोणी काम केले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47. योग्य जोड्या लावा. तर आपल्याला योग्य जोड्या जर लावायचं म्हणलं तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 48. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. तर कोणती विमान कंपनी सुरू केली? फक्त ब. टाटा एअरवेज. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 49. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत अखेर यश मिळणार नाही असे यांचे मत होते. तर कोणाचे मत होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर दिनबंधू. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 51. खालील जोड्या लावा. तर खालील जोड्या लावा. तर ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. तर कच हे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 52. इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? तर कोणत्या सुधारणांवर भर होता? विधवा पुनर्विवाह व स्त्री शिक्षण. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 53. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी योग्य जोड्या लावा.
तर याचं काय ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 54. वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामासंबंधित खालील विचारविधाने कोणी मांडली? तर कोणी मांडली? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, रमेशचंद्र दत्त, न्यायमूर्ती रानडे, सर जॉर्ज ऑक्सेंडन. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 55. दादाभाई नौरोजीच्या मते डॅशचे निरासारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. संभाव्य आदिशेष. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 56. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली? तर वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 57. पंडिता रमाबाई ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर कोणता किताब दिला? केसर ए हिंद. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर कोण होता? तंट्या भिल. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 59. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? तर कोणत्या प्रदेशातून झाली? बंगाल व बिहार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 60. खालील विधानावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. तर खालील विधानावरून आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 गोविंद बल्लाळ, पंडिता रमाबाई रानडे, आनंदीबाई कर्वे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 61. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ब, क आणि ड. प्रश्न क्रमांक 64. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. तर ठळक वैशिष्ट्ये कोणती होईल? ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ, ब आणि ड. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 65. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बद्दल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते? कोणती दर्शवते? ऑप्शन क्रमांक 1 उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 66. भारतीय मूलभूत रस्ते संख्याकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? तर कोणते? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? कोणता विभाग दर्शवतो? काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 68. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते चुकीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल फक्त ड. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. तर याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक
70. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश. तर कोणतं होईल हे म्हणजे आसाम. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? तो कोणता क्रम दर्शवतो? ऑप्शन क्रमांक 1 प्राणहिता, प्रवरा, वर्धा व मांजरा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 72. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? तर कोणी केला? डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 74. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट विभक्त झाली आहेत. तर कशामुळे विभक्त झाली आहेत? 9 अंश चॅनलमुळे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 75. GT त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहेत? तर कोणत्या प्रकारचे हवामान आहेत? उष्ण कटिबंधी पावसाळी मान्सून हवामान. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 76. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी कोणती आहे? तर कोणती आहे? 85%. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 77. 1995 मध्ये बँक ग्राहकाच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश डॅश सुरू करण्यात आली. तर काय सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 बँकिंग लोकपाल योजना. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 78. खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. ब. या समितीमध्ये PC महाबोलनीस, प्राचार्य DR गाडगीळ आणि प्राचार्य VK RV राव यांचा समावेश होता. क. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1991 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधाने चुकीचे आहेत म्हणजे अयोग्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. फक्त अ हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 79. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी डॅश डॅश ही शिखर संस्था आहे. तर कोणती आहे? नाबार्ड. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 80. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? तर कोणता आहे? वस्तू आणि सेवा कर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 81. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. तर किती आहे? 382 प्रति चौरस किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 82. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात खालीलपैकी विधाने बरोबर नाही. तर कोणतं विधान बरोबर नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. शहरीकरण व रोजगारवाढ याच्यात सहसंबंध नाही. प्रश्न क्रमांक 83. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? तर कोणता नफा मिळवून देणारे कोणता? ऑप्शन क्रमांक रिटेल बँकिंग. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 84. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. त्या म्हणजे कोणत्या आहे? ऑप्शन क्रमांक 2 अ आणि ड. तांत्रिक घटक आणि सिंचन सुविधा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 85 खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत? तर कोणती उद्दिष्टे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 86 भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्टे नाही? तर कोणते उद्दिष्टे नाही? ऑप्शन क्रमांक 3 शेतीचा विकास. प्रश्न क्रमांक 87 बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाचा कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वर्ष खालील. प्रश्न क्रमांक 88 मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आणि सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? तर कसे असू शकते? ऑप्शन क्रमांक 3 व्ही आकाराचे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 89 भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दूरपातळी किंवा टक्क्यापर्यंत आहे. तर किती टक्क्यापर्यंत आहे? ऑप्शन क्रमांक 3 5 ते 30%. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 90 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 91 खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या सांगितलेले. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. ऑप्शन क्रमांक आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेले विधानापैकी विधाने बरोबर आहेत. तर कोणते विधाने बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 92 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेले न्यूट्रॉन म्हणजे डॅश डॅश. तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल औष्णिक न्यूट्रॉन. प्रश्न क्रमांक 93 कमी तापमानाच्या वस्तूचा उच्च तापमानावरील वस्तू उष्णता स्थानांतर डॅश डॅश. तर काय आहे याचं? ऑप्शन क्रमांक 3 काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94 ध्वनीची कमीत कमी श्रवणी वारंवारता म्हणजे? तर ध्वनीची कमीत कमी वारंवारता म्हणजे काय होईल? ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 95 हिरा डॅश डॅश आहे. तर हिरा काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 सहसंयोजी स्फटिक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 96 डॅश डॅश मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. तर याचं काय? ऑप्शन क्रमांक 2 हलक्या टिटेनियमचा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 97 खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धुहार तयार होतो. ह्याच अन्योक्रियेत डॅश डॅश हे दुय्यम उत्पाद असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. फक्त ॲल्डिहाइड आणि कीटोन. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 98 अमिबा हा प्रोटोजोअन प्राणी आहे कारण की? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणती जोड्या वन्य प्राण्याची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत? तर कोणत्या जोड्या बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणता प्राणी समूहाने प्रथमतः जमीन जीवनाचा अवलंब केला? तर कोणत्या प्राण्याने केला? ऑप्शन क्रमांक 4 फक्त ब उभयचर प्राणी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल.